सर, लास्ट इयरला किमान 600 करोड तरी आपण क्रॉस केलं होतं आणि आता मे महिना म्हणजे 300 करोड झालंय. अजून वर्ष बाकी आहे सर. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ये भी कोई पूछने की बात है? सवालच नाही. पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. फक्त तुझ्याविषयी काळजी वाटते इतकंच. मोहिनी देवकर. मोहिनी देवकर आपणच का? हो, मीच. सॉरी, मी न विचारता आत आलो. मला आरके सरांनी पाठवलंय. माझं नाव देवेंद्र वाघ. मी वेडिंग प्लॅनर आहे. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काही मदत लागणार आहे. नमस्कार. नमस्कार. वेडिंग प्लॅनर का? हो. या ना, बसा. या. बसा ना सर, बसा. या प्लीज. मी आलेच ना, जरा सरांशी बोलून घेते. ठीक. हाय, बोल मोहिनी. हॅलो सर. अजूनही सर? काय ठरलंय आपलं? सर ऐका ना. मला सांग, आईंनी पाहिलं मंगळसूत्र? नाही, अजून दाखवलं नाहीये मी. नंतर दाखवेन. सर, तुम्ही कोणत्या वेडिंग प्लॅनरला आमच्या घरी पाठवलंय का? देवेंद्र वाघ नाव आहे त्याचं. अत्यंत विश्वासू आहे आणि मस्त आहे. माझ्या घरची सगळी फंक्शन्स तोच ऑर्गनाईज करतो. तू एक काम कर, त्याला तुझं जे काही बजेट आहे ते सांग, तो करून देईल तुला. अहो पण सर, त्यांची स्वतःची अशी वेगळी फी असेल ना. आधीच तुमचं ऐकून खूप महागातलं मंगळसूत्र घेतलंय. आता हे सगळं खूप हायफाय कॅटेगरीतलं होतंय. नाही परवडणार आम्हाला. मोहिनी, मोहिनी, रिलॅक्स. जरा शांत हो आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा माणूसही अगदी सामान्य घरातून आलाय आणि मोठा झालाय. तू काय म्हणालीस ना, ते लोअर मिडल क्लास वगैरे, तसाच. तू टेन्शन कशाला घेतेस? मी सांगितलं ना, तुझं जे बजेट आहे ते त्याला सांग, त्याच्यात तो करेल. काय आहे ना, आरकेची मैत्रीण आहेस तू. एक लक्षात ठेव, आरकेसाठी जीव द्यायला तयार आहेत लोक. तू रिलॅक्स राहा आणि एन्जॉय कर. ऑल द बेस्ट. आणि मला सगळ्यांच्या रिॲक्शन सांग मंगळसूत्रावरच्या. बरं सर, बाय. बाय. सर, एक विचारायचं होतं. नको विचारू. थांब. विचारायचंच आहे. हो विचार. सर, मोहिनी बरोबर दागिने विकत घ्यायला तुम्ही स्वतः गेला होतात? काही प्रॉब्लेम आहे? सर, मला कळतच नाहीये मी कोण आहे ते. सर, मला तरी सांगायचं नाही का? मी मॅनेजर आहे की ना तुमचा. मी काहीतरी अरेंजमेंट केली असती ना. आणि हे सगळं मला कुठून कळतंय? तर सोशल मीडियावरून. बघा, त्या सोशल मीडियावरती बघा सकाळपासून काय चाललंय ते. अहो सर, तुमचं आणि त्या मोहिनीचं लग्न लावून द्यायला निघालेत ते सोशल मीडियावाले. अक्षता घेऊन ये मग. म्हणजे म्हणजे तुम्ही खरंच लग्न करताय त्या मोहिनीशी? बंटी, या असल्या अफवांना मी बीक घालत नाही. तुलाही माहिती.
मग आता अक्षता आण आणि सोशल मीडियावाल्यांना लावून टाक. काय फरक पडतो? नाईलाजाने करावं लागलं रे बंटी. काय त्या मोहिनीमध्ये सेल्फ रिस्पेक्ट आहे. मी दिली होती पैशांची ऑफर, पण वेगळ्या पद्धतीने. सर तरी मंगळसूत्र, वेडिंग प्लॅनर, हे सगळं करण्यासाठी 8-10 लाख तरी खर्च आला असेल की नाही? शिवाय त्या वेडिंग प्लॅनरला बोलवलंय म्हणजे त्याची फीस. बंटी, गरीब रे गरीब. हा सर, ते गरीबच आहेत ना, म्हणून म्हटलं. तू गरीब नाही, ह्याने नाही. मला माहितीये कमिशन किती मारतोस ते. इथून गरीब, सोच गरीब. मला सांग, आरकेचा टर्नओव्हर किती? सर लास्ट इयरला किमान 600 करोड तरी आपण क्रॉस केलं होतं आणि आता मे महिना म्हणजे 300 करोड झालंय. अजून वर्ष बाकी आहे सर. हे सांगतोयस ते तुझं कमिशन पकडून का ते कट करून सांगतोयस? सर नाही हो, 1 रुपया सुद्धा घेत नाही पगाराशिवाय मी. ठीक आहे रे, मला सांग. आणि मी दारू प्यायचो, लिकरवरती किती खर्च व्हायचा महिन्याचा? असेल साधारण 8-10 लाख. 8-10 लाख. आता मी महिनाभर दारू प्यायलोय नाही, म्हणजे स्ट्रेट 8-10 लाख रुपये वाचले. बंटी शेठ, खड्डा भरायला दुसरा खड्डा केलात, काय वेगळं केलं? परत तेच गरिबी. जरा बदला दृष्टिकोन. आता मी तुला सांगतो गणित. दारू प्यायचो, त्याचे 8-10 लाख स्ट्रेट वाचले, आणि या दारूच्याच पैशात मी खड्डा काढलाय मोहिनीसाठी मोठा. त्यामुळे काही लाख देऊन तिला उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवणार असेल तर इट्स अ फेअर डील. सर राहवत नाही, पण परत एकदा विचारतोय, हे सगळं का करताय तुम्ही? मागच्या वेळी दिलेलं उत्तर लक्षात आहे? यावेळी उत्तर तेच आहे. काय ना बंटी? आणि आरखेला कोणाचा सूड घ्यायचा असेल तर आरखे बॅलन्स शीट बघून सूड नाही घेत. असे काही लाख खर्च होऊन मला जो आनंद मिळणार आहे सूड घेतल्यानंतर, तो प्राइसलेस आहे बंटी. दृष्टिकोन. हा, कशासाठी आला होतास? ते आपल्या ऍड डिरेक्टरचा फोन आला होता. का? ती ऍड तुम्ही एडिटिंग रूम मध्ये बघणार आहात का घरी आणून दाखवायची, हे विचारत होते ते. काही प्रश्न आहे का बंटी? ऑफकोर्स एडिटिंग रूम. नाही काय, आपल्याला शॉर्ट्स चेक करता येतील, काही चेंजेस असतील तर ते सांगता येतील, नाही का? तू जा. बोलवतो. कंठ येतो जालाड के सुखाने जा आपुल्या घरी तू. या क्षणी नोकरीवरती लात मारावीशी वाटते, पण नाईलाज आहे माझा. बापरे, म्हणजे उंदीर मारायला तोफ पाठवलीये आरके सरांनी. नाही हो, आमचा एकदम घरगुती साधा सोहळा असणार आहे. घरगुती सोहळा सुद्धा प्लॅन करतो मी.
मॅडम, तुमचं जे काही बजेट असेल ना त्यात आपण सगळं बसवून देऊ ना. तुम्ही मला फक्त किती माणसं असणार, मेन्यू काय असेल आणि मुख्य म्हणजे विधी आणि फंक्शन काय असणार ते मला आधी सांगा. म्हणजे संगीत, हळद, लग्न, मेहंदी, गृहप्रवेश. हे बघा, फक्त एका दिवसाचा सोहळा असेल, जास्त काही नसेल. 50 एक माणसं येतील, त्यांचं जेवण असेल आणि मेन्यूही अगदी साधाच असेल. लग्नासाठी छोटासा स्टेज, मंडप, झेंडूच्या माळा आणि गळ्यात घालायला 2 हार, एवढंच. आणि गुरुजी पण आमच्या ओळखीतलेच आहेत. बरं, केटरर्स हे काय सगळी आमच्या वाडीतली माणसं. खरं सांगू का, तुमचे रेट्स परवडणार नाहीत आम्हाला. इतकं बेसिक लग्न करायचंय? मला वाटलं संगीत, मेहंदी, हळद असं एकदम जॅम पॅक्ड इव्हेंट असेल. अगं दी, मी एवढं सगळं प्लॅन नव्हतं केलं. अहो, काहीच हरकत नाही. एकाच मांडवाखाली सगळं करा. मला फक्त वेळ सांगा, बाकी सगळं मी बसवून दे. ते म्हणतात ना, खर्च किती झाला हे महत्वाचं नाहीये. लग्न व्हिज्युअली चांगलं दिसलं पाहिजे, छान फोटोज आले पाहिजेत आणि लोकांना चांगला एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. शिवाय तुम्ही सगळे फिल्मशी जोडलेले लोक आहात. अहो, कमी बजेटमध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट करून चांगली फिल्म बनतेच ना. तसंच लग्नही चांगलंच होईल. हॅपी वेडिंग डे वायफी. हॅपी वेडिंग डे हबी. कारण लग्नच नाही तर संसार ही सुद्धा एक मोठी पार्टी असते. पेशवाई परंपरांचे पार्टी गो सेगमेंट तुमच्या प्रत्येक पार्टीसाठी. पार्टी तर संपली, आता माझं गिफ्ट. गिफ्टसाठी एकच जागा. हे केवढे क्लोजअप शॉट्स लावले तुम्ही माझे. ऍड दोघांची आहे ना. बॅलन्स ठेवा.
स्टार असून सुद्धा तुम्ही स्वतःचं फुटेज कमी करायला लावताय. स्टार नाही, सुपरस्टार. सॉरी, सुपरस्टार्स. काय आहे ना, ऍक्टरपेक्षा प्रॉडक्ट महत्वाचा आहे. आणि आर के फिल्म असो किंवा ऍड असो, प्रॉडक्टला कधी ओव्हरपॉवर करत नाही. माझे 3 क्लोजेस मार्क केलेत, काढून टाका ते. हा तोच शॉट आहे ना, ट्रॉलीतून चालत. येस सर. हाही काढून टाका, क्लोज लावा तिचा. काय आहे, या लॉंग शॉटमुळे स्लो होती ऍड. पण सर हा आपल्या जाहिरातीतला सगळ्यात चांगला शॉट आहे. क्लायंट पण खुश आहे आणि ऍडचा मेसेज ह्या शॉटने कन्वे होतोय. हा शॉट काढायचा. आणि सर म्युझिकवर हा शॉट किती छान दिसतोय. आणि हा शॉट काढला तर ऍडचा सगळा सोलच नाहीसा होईल. कसा काढायचा हा शॉट? त्या मुलीनं माइंड ब्लोईंग काम केलंय सर ह्या शॉट मध्ये. हा शॉट कसा काढू? हो, याचं उत्तर तेच आहे जे मगाशी दिलं. ऍक्टर महत्वाचा नाहीये, प्रॉडक्ट महत्वाचं आहे. काय, मी तुम्हाला माझे 3 शॉट्स काढायला सांगितले स्वतःहून. हाही एक सांगतोय, ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने जे वाटलं ते मी सांगतोय. आणि एकच तो शॉट काढायचा आहे, मग एवढी आर्ग्युमेंट कशासाठी? सर हा शॉट मॅजिकल आहे सर. आणि माझ्या ऍडचं झिस्ट ऑडियन्स पर्यंत कम्युनिकेट होतं ना. बंटी, हा सर. पुढच्या वेळेला डिरेक्टर कोण आहे हे विचारून असाइनमेंट्स घे. हे असे शबनम कुर्ता, शाल, श्रीफळ कॅटेगरी डिरेक्टर्स, त्यांना सुचतंय सगळं. झिस्ट, मॅजिक, सोल. प्रॉडक्ट विकायचं आपल्याला, तेवढं डोक्यात ठेवा. बाकी क्रिएटिव्हिटी घरी ठेवा. हो सर, तिचं हार्डवर्क पण दिसतंय आणि वन डे शी विल मेक बिग इन द इंडस्ट्री. महिला एकटीला घेऊन करायची ऍड. ही ऍड होतीये कारण आरके आहे त्या ऍड मध्ये. नाही तर मी जे सांगेन ते होणार नसेल तर ही ऍड रिलीज होणार नाही. मग शोधा सोल. याच्यामध्ये चेंजेस सांगितले ते करा आणि अप्रुव्हल साठी पाठवा मला.
हरके सर, तुम्ही सुपरस्टार आहात, पण ते फीचर फिल्ममध्ये. ऍड फिल्म ह्या क्लायंट म्हणजे कंपनी आणि ऍड एजन्सी यांच्या ब्रीफमधूनच बनतात. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि ही ॲडव्हर्टाईज क्लायंटनी ऑलरेडी अप्रूव्ह केली आहे. त्यामुळं एक फॉर्मॅलिटी म्हणून ही ॲड तुम्हाला दाखवायला आलो होतो. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्लायंटशी डायरेक्ट बोलू शकता. यू हॅव नो राईट्स टू ऑर्डर.